हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब शॉर्ट्स. तर कधी आम्ही ज्या गोष्टीचा कधी विचार पण नाही केला ती गोष्ट घडून पण गेली आहे. म्हणजे आमच्या कॉलेजचे टीचर लोक ते बोले की ना, एक टीचर म्हणून आमच्यासोबत बिहेवियर नाही तर एक सपोर्टिव्ह फॅमिली म्हणून बिहेवियर करत होते. आणि ते काही रिझनासह या कॉलेजमधून गेले आहे. तर ते गेले आहे तर असं वाटत आहे कॉलेजमध्ये, तर असं वाटत आहे की कोणाची डेट झाली आणि सगळं इथलं खतम झालं असं फक्त नावालाच येणं जाणं चालू आहे. बिलकुल असं वाटत नाही की कॉलेजमध्ये जात आहे, शिकत आहे, काहीच नाही वाटत आहे. जसे सर मॅम कॉलेजमधून गेले तर असं वाटतं आहे की सगळं काही तिथेच खतम झालं आहे. आणि सर मॅमसारखे टीचर्स लोक भेटायला पण नशीब लागतात काहीच. ते आम्हाला एज्युकेशनमध्येच नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करत होते, सगळी गोष्ट समजून घेत होते. आणि माझ्या लाईफमध्ये तर एवढे टीचर आले आजपर्यंत, पण मी या 2 टीचरसारखे टीचर अजून पण नाही पाहिले. सर आणि मॅमनी जाताना आम्हाला एवढंच सांगितलं का तुमच्या लाईफमध्ये खूप सारे टीचर येणार जाणार. हां, हे तर बरोबर आहे की लाईफमध्ये टीचर येऊन जातीलच, पण त्यांच्यासारखे टीचर परत आमच्या लाईफमध्ये येईल असं तर आम्हाला कोणालाच असं वाटत नाही. बट आता तर काही ऑप्शन नाही आहे. माझा प्रयत्न माझा एवढाच राहील की मी 100% माझे देऊन सचिन सर आणि सुरेखा मॅमसारखी एक चांगले टीचर, सपोर्टिव्ह टीचर, फॅमिली मेंबरसारखं बिहेवियर ठेवणारी टीचर बनण्याचा प्रयत्न करेल. सर मॅम, तुम्ही आमच्या नेहमी आठवणीत राहताल. मिस यू सो मच. आणि माझ्या फ्रेंडनी खूप छान मॅम आणि सर रिलेटेड एक पोयम म्हटली आहे, ती पण मी तुम्हाला माझ्या लॉगमध्ये दाखवणार. कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती. कार्यही तुमचं तेवढेच आणि तेवढीच आहे कीर्ती. तुम्ही जे प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून, थोडा मीही प्रयत्न केला सर, त्यात माझेही नाव यावे म्हणून. सर, तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझा आदर्श मानतो. हरलेच आयुष्याच्या वाटेवर तर आठवून तुम्हाला लढायला बसतो. सर, तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं. माझ्या आयुष्याच्या या डायरीत तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं, पण अक्षरच पुरेना. तरी प्रयत्न सोडला नाही. सर, तुम्ही सांगितलेल्या अनुभवातून, तुमच्या मार्गदर्शनातून माझे आयुष्य नक्की जाईल घडून. थँक्यू सर. सो आजचा लॉग इथेच थांबू आणि पोयम तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा.